एवढं अरे नाही नाही पण मी असं हो कसं म्हणायचं समोरच्याला अरे तुला तू कसं काय हो म्हणलेला रे का नाही अरे माझं काय होणायचं तेव्हा कटिंगचं दुकान होतं त्यामुळे मामानं मारली पोरगी गाड्या आणि मी सेट होतो ना त्यामुळे झालं बघ माझं. कुठं उलटला होता माणसाने किती वाट बघायची अयो तुम्हाला घरदार संसार हाय का दिला वाऱ्यावर सोडून तुम्हाला ना अक्कल नाहीये काही कळत नाही तुम्हाला मी म्हणून टिकलीये त्या संगीचा नवरा बघा काम झालं म्हणजे घरात टच म्हणजे टच आणि तुम्ही पप्पांना बसवता दुकानात आपण फिरता दिवसभर त्या गावातल्या टुक्कार लोकांसोबत बक्कळ गप्पा मारत बसता आपण आम्ही निघतो. भाऊजी तुम्ही कसे भाऊजी बरं आहे कसं आहे तुम्ही कुठे वर आलं लग्नाचं चालू आहे बघणं चालू आहे कोणी पसंत केलं का नाही पसंत करतील आता वाटतंय आता नसतं सण ऐकू द्या होय की नाही मुलगा काय करतो काय करतो म्हणजे प्रयोगशील शेतकरी आहे. शेतीत नवीन नवीन प्रयोग करीत राहतो. शाळेला शेतकरीच होय. म्हणजे हे बरं आहे तुमचं. म्हणजे नवरदेवाकडे शेती तर पाहिजे पण त्यांनी शेती नाही केली पाहिजे. मग वावरात राबायला काय आडाने आंबाने आणायचे होय. राजा आपण लांबची पोरगी बघू तिकडली कुठली तरी विदर्भ मराठवाड्यातली. कुठली पण चालेल पण बघा म्हणजे झालं. ए नका करू अरे मी केली होती 5 लाख रुपये देऊन पण एका आठवड्यात पळून गेली अजून हप्ता फेडतो राव. तू काहीतरी फालतूगिरी केली असेल तेव्हा ती पळून गेली रे. लहानपणापासून ना माझी पुण्या मुंबईत राहायची लई इच्छा आहे. मला तसं सगळं पसंत आहे पण तुम्ही एक 10,000 रुपयाची का होईना नोकरी बघा ना. 10,000ची अहो इथं महिन्यात 30-40 हजार तरी कमवतोय मी शेतीतनं. नाही पण मला शहरातच राहायचंय. ओ मामा त्या कोमलला नकार कळवून टाका. तू काय नकार कळवतो तिनंच तुला नकार दिलाय. त्याचं बी झालं रे. तो पुण्यात डिलिव्हरी बॉयचं काम करतो शहरात आहे म्हणून झालं त्याचं लग्न. तुला जर म्हणत होतो लय शिकू नको बर शिकून काय शिकला बीएससी अग्री आता पोरगी व्हायना लग्नाला अग्री. बर गुरुजी शिकलेल्याची दाखल करा. कशाला चेष्टा करतो. चांगला की पोरगा हाय ना. कोणी पोरगी दिल त्याला काय करतो शेती करतोय नवीन नवीन प्रयोग करतोय शेतीमध्ये. बीएससी अग्री झालाय. मग अवघड आहे का शेती बरोबर एखादा जोडधंदा पाहिजे. आईला 30 एकर शेती आमची. आता मजूर मिळणार भाड्याने. आमची हाडं चालली शेतीत राबून तुम्ही जोडधंद्याचं सांगा. आता मोबाईल पाहतो जुगार शिकून घेतो जोडधंदा घेतो करून. काय बोलणं तुमचं. घ्या पिढी काढी राजा चले पुढे दे. ए तुला ए, गण्या, अरे नको ना. बस 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 तू चुप बस. भाऊ पण एवढा आग्रह नाही करत. पोरगी तर एक पण दिसेना. अरे आता आपल्याला जिथं मिळेल तिथं जावं लागेल ना. आईला बाहेर मुलगी. मी ऑर्गनायझर आहे. मला वाटलं मुलगी. अरे वय तर बघ तुझं. चालेल मला. बस खाली शेतीत आता उत्पन्नाचं काय आता सध्या. गहू आहे मका आहे हरभरा आहे पुन्हा राजा अरे राजा अरे काय झालं. अहो किती वेळा येते 10वीला. अहो एवढी बारकी असते का कधी. अरे मग काय करायचं पोहरीच भेटायनात ना. अहो म्हणून काय बालू ह्याला होता काय तिचं लग्न बघणं सोडा त्यापेक्षा. रोज माझ्या आईला वाटतं माझं बाप उठल आणि आत्महत्या करत म्हणून ती दर अर्ध्या तासाने उठून बघते बाप जागेवर आहे का ते. जे हाल माझ्या बापाचे आहेत तेच माझ्या नवऱ्याचे आणि पोरांचे नाही बघवणार. बर काय म्हणणं आहे मुलीचं. मी ना पुण्या मुंबईच्या भिकाऱ्याशी लग्न करेन शेतकऱ्याशी नाही. तो भिकारी रात्री घरी येताना पैसे तरी घेऊन येईल. काय नाही सगळं ओके तेवढं नोकरीचं बघा. अरे पुण्या मुंबईला राहायचं इथं गावात काय ठेवलंय. हा काय बोलताय. वाट्यानं द्या शेती. मला सांगा शेतकऱ्याला काय इज्जत आहे वय. तुम्ही पण शेतकरी आहे ना. लाज का वाटते शेतकरी म्हणून घ्यायची. मला आवड आहे शेतीची मन रमतं माझं हिच्यात. आता काय करू मी. या मातीत मी जन्मलोय वाढलोय. या मातीनं घडवलंय मला. एखाद्या आईशी जशी नाळ जोडलेली असते ना तशी जोडली गेली आहे माझी या मातीशी. माती मला भाकर देते आणि पैसाही. या मातीची किंमत आहे कारण मी शेतकरी.
लाज नाही वाटत अभिमानी शेतकरी असल्याचा. काय चुकीचं बोलला तो? आणि मला अभिमान आहे तो माझा लेख असल्याचा. काय बोलायला लागला? शेतकऱ्याला इज्जत असते होय? या देशातल्या सगळ्यांच्या अशा वागणुकीमुळे एक दिवस देशाची इज्जत तुम्हाला येशीवर टांगायची येईल. तवा सांगणार कुण नसन. अतिवृष्टी आली, वाला दुष्काळ, कोरडा दुष्काळ, रोगराई आली, कोरोनामुळं सगळं जग ठप झालं. थांबला नाही तो फक्त शेतकरी. साधं टिकल्याचं पाकिट विकणाऱ्याला विचारलं काय करतो, तो म्हणतो बिझनेस आहे माझा. आणि एका धान्याच्या दाण्यापासून हजारो दाणे बनविणारा शेतकरी बिझनेसमन नाही याची लाज नाही वाटत? आणि तुमच्या या अशा नटवेपणापायी आज नवी पिढी अर्धवट शिकलेली मातीत पाय घालायला तयार होत नाही. उद्या जर शेती करणारी पिढीच निपाजली नाही तर काय करणार आहे तुम्ही? का पैसा भरणार आहे फक्त? एक दिवस तुमच्याकडे खूप पैसा असन, खायला अन्नाचा कण नसन, त्यावेळी काय खाता? पैसे, नोटा. सांभाळा तुमची पोरगी. बघा शहरातला माणूस